नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गळवे. आज आपण लॉ सी ई टी 26-27च्या अनुषंगाने किंवा हे जे माहिती अधिकाराचे जे काही प्रश्न आहेत, तर ते कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात बरं का. फक्त ह्याच्यासाठीच नाही, तर बाकीच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं किंवा AIB असेल किंवा बाकी एखादी लॉची एक्झाम असेल, तर त्या अनुषंगानं हे महत्त्वाचे प्रश्न उत्तरे माहिती अधिकाराच्या बाबतीमधले, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहे. ठीक आहे. बघा, भारतात माहिती अधिकाराचा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर कायदा हा 2005ला लागू झाला आहे. बघा, माहिती अधिकार कायदा 2005 या वर्षी लागू झाला. माहिती मिळवण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागतो? माहिती मिळवण्यासाठी जनमाहिती अधिकारी याच्याकडे अर्ज करावा लागतो. बघा, ठीक आहे. सामान्य परिस्थितीत माहिती किती दिवसात मिळणे अपेक्षित असते? सामान्य परिस्थितीत 30 दिवसामध्ये माहिती मिळणं अपेक्षित असते. आणि जर समजा जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित माहिती असेल, त्याच्या खालचा 4था प्रश्न बघा, जर जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित माहिती असेल तर ती 48 तासामध्ये देणं गरजेचं आहे. किती वेळात? 48 तास. ठीक आहे. दारिद्र्य रेषेखालील अर्जदारांना माहितीसाठी किती शुल्क भरावे लागते? तर त्यांना मोफत आहे. बघा, जे BPL आहेत अर्जदार, तर त्यांना एकही रुपया अर्ज नाही आहे, म्हणजे शुल्क नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, माहिती अधिकार कायद्याचं एकूण किती कलम आहेत? तर माहिती अधिकार जो कायदा आहे, तर त्याच्यामध्ये 31 कलम आहेत. किती? 31. प्रथम अपील. समजा माहिती अधिकाऱ्यानं दिली नाही माहिती किंवा 30 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागला, अपील कोणावर करावं लागतं पहिलं? तर प्रथम अपीलीय अधिकारी याच्याकडे ते करावं लागते. ठीक आहे. माहिती देण्यास नकार दिल्यास जनमाहिती अधिकाऱ्याला दररोज किती दंड होऊ शकतो? तर 250 रुपये, 250 रुपये दंड होऊ शकतो. ठीक आहे. खालीलपैकी कोणती माहिती देण्यास नकार दिला जाऊ शकतो? तर बघा, जी माहिती देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगानं महत्त्वाची आहे, तडा जाईल देशाच्या सुरक्षेला, देशाच्या अखंडतेला तडा जाईल, तर अशी माहिती देण्यास नकार दिला जाऊ शकतो. किंवा भारतानं काय संशोधन केलं असेल काय नवीन, तर त्याच्या संदर्भानं असेल, किंवा बाकी IB आहे, तुमची रॉ आहे. आता असं कोण बी विचाराल ना, मग माहिती अधिकाराच्या खाली की या देशामध्ये भारताचे रॉ एजंट कोण आहेत, कुठल्या वेशात आहेत, कुठं राहतात, तर अशी काही सुरक्षेच्या अनुषंगानं माहिती ही दिली जात नाही. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतं? केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती ही राष्ट्रपती करतात. ठीक आहे. माहिती अधिकार कायद्याच्या कोणत्या कलमात माहिती उघड करण्यापासून सवलत देण्यात आली आहे? तर कलम 8. कलम 8 ह्याच्यामध्ये काय माहिती उघड करण्यापासून एक्सेप्शन्स आहे, एक्झेम्पशन्स आहे. ठीक आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमधली माहिती असेल, देशाच्या अखंडतेला तडा देणाऱ्या माहिती असेल, तर तशी माहिती देता येत नाही. ठीक आहे. द्वितीय अपील करण्यासाठी किती दिवसाची मुदत असते? 90 दिवस असते. बघा, 90 दिवसाची मुदत असते. माहिती अधिकार अर्जासोबत किती रुपयाची कोर्ट फी स्टॅम्प किंवा पोस्टल ऑर्डर जोडावी लागते? तर 10 रुपयाचे. 10 रुपयेच तिकीट लावावं लागतं. बघा, माहिती कोणत्या स्वरूपात मागता येते? CD, फ्लॉपी, ईमेल किंवा नमुना तपासणं, अशा संदर्भानं ती माहिती मागता येते. बघा, कधी कधी काय काय माहिती चेक करायचे सुद्धा हे मिळते ना स्वतः,
चेक करायचं. आता बऱ्याचशा फाईल आहेत, सगळे डॉक्युमेंट काय घेणं हे असतं. फक्त व्ह्यू इन करायची, तपासायची सुद्धा माहिती हे करता येतं, अर्ज करता येतं. ठीक आहे. राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्याचे जे राज्यपाल आहेत, तर त्यांना जे मुख्य आयुक्त आहेत, माहिती आयुक्त, तर त्यांना दूर करण्याचा अधिकार आहे पदावरनं. जर अर्जाचा काही भाग गोपनीय असेल आणि काही भाग उघड करण्यासारखा असेल तर कोणती तरतूद वापरली जाते? तर कलम 10 विभक्तता सिद्धांत. जर जी माहिती गोपनीय आहे ती दिली जात नाही आणि काही माहिती जी दिली उघड करण्यासारखी आहे तर ती दिली जाऊ शकते. ठीक आहे. जे थोडक्यात उघड करण्यासारखं आहे ते त्या कुणी माहिती अधिकाराचा अर्ज टाकलेला आहे तर त्याला त्या अर्जदाराला ती माहिती मिळेल. अदरवाईज जी गोपनीय माहिती आहे तर ती काही दिली जाऊ शकत नाही आहे. माहिती अधिकार कायद्याची 2री अनुसूची शेड्यूल 2 कशाशी संबंधित आहे? माहिती अधिकार कक्षेतून वगळलेल्या गुप्तचर आणि सुरक्षा संस्था. बघा मागास सांगितलं आहे तर रॉ असेल किंवा बाकीच्या कुठल्या मिलिटरी ह्या अनुषंगानं काही माहिती मागता येत नाही आहे किंवा तशा पद्धतीने देणं. आता तुम्ही माहिती म्हणसाल की अशा पद्धतीने किती, जर समजा आपल्या मला माहिती मिळावी पाकिस्ताननं भारतावर समुद्रमार्गे अटॅक केला तर आपल्याकडे किती पाणबुडे आहेत, किती जहाजं आहेत, लढाऊ जहाजं, याची माहिती मिळावी तर ती काही मिळणार नाही. ठीक आहे. तर बघा माहिती अधिकार अर्जासाठी ठराविक फॉर्म असणे बंधनकारक आहे काय? तर नाही, साध्या अर्जावर सुद्धा अर्ज करता येतो किंवा त्याचा एक अर्ज आहे तर त्याच्यावर पण लिहून देता येतं आहे. आणि साध्या कोऱ्या पेजवर तुम्ही योग्य त्या फॉर्मॅटमध्ये लिहूनसुद्धा देऊ शकताय. त्याला काय असं काही बंधन नाही आहे. ठीक आहे. एखाद्या खाजगी संस्थेची माहिती RTIद्वारे मागता येते का? बघा ह्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो, जर अशी कुठलीही संस्था असू द्या ज्याला शासन अनुदान देते, मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य करते, तर त्या संस्थेची माहिती ही मागता येईल. माहिती अधिकार कायद्याने कोणाचे अधिकार वाढवले आहेत? तर ऑफकोर्स जे नागरिक आहेत त्यांचेच वाढवलेत ना. बघा की अगोदर माहिती मिळायला का असं कोण सांगायचं नाही. आता कोणाला विचारायची नाही अधिकाऱ्याला, अर्ज टाकला का आपोआप सगळी माहिती मिळते. बरोबर. ठीक आहे. तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर बघा ही आपली लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही 2 पुस्तकं आहेत. ही जर पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील. ठीक आहे. कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे. जर समजा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता आणि ऑर्डर मागवू शकता. बघा त्यानंतरचा क्वेश्चन, जर जनमाहिती अधिकाऱ्याने 30 दिवसात माहिती दिली नाही तर त्याला काय मानले? थोडक्यात 30 दिवसात माहिती दिली नाही तर अर्ज नाकारला आहे. ठीक आहे. मग थांबायची काय गरज नाही आहे, तुम्हाला माहिती दिली नाही आहे असं हे केलं जातं. तिसऱ्या पक्षाची माहिती म्हणजे थर्ड पार्टी असते. थोडक्यात काय, अर्जात उल्लेख केलेली नसलेली कोणतीही संस्था, थर्ड पार्टी माहिती म्हणजे बघा अर्जात उल्लेख नसलेली कोणतीही संस्था किंवा व्यक्ती. ठीक आहे. माहिती मिळवण्यासाठी अर्जदाराला माहिती मागण्याचे कारण सांगावे लागते का? नाही, काही कारण सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4 अंतर्गत कशाची तरतूद आहे? स्वतःहून माहिती प्रसिद्ध करणे, प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर, स्वतःहून माहिती पब्लिश करणे, प्रसिद्ध करणे. ठीक आहे. हे जी तरतूद आहे. भारतात माहिती अधिकार चळवळीची सुरुवात प्रामुख्याने कोणत्या राज्यात झाली?
तर राजस्थानी राज्यात झालेली आहे. माहिती अधिकार चळवळीची सुरुवात झालेली आहे तर ती राजस्थानी या राज्यातून झालेली आहे. त्यानंतर बघा, माहिती अधिकार कायद्यात 2019मध्ये करण्यात आलेली दुरुस्ती कशा संबंधित होते. तर बघा, ती जी दुरुस्ती होती तर माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि पगार या बाबतीतली ती दुरुस्ती होती 2019मध्ये जी केलेली आहे. कायदा कधीचा आहे? 2005चा आहे. दुरुस्ती कधी केली? 2019ला. खालीलपैकी कोणत्या बाबीची माहिती अधिकार कक्षेतून पूर्णपणे वगळलेल्या आहेत? मग असे सांगितले, काही विशिष्ट सुरक्षा किंवा गुप्तचर संस्था, रॉ, ठीक आहे, IB, ठीक आहे, ह्यांची माहिती पूर्णपणे वगळलेली आहे. जर जनमाहिती अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल तर कोणाकडे तक्रार करता येते? माहिती आयोगाकडे तक्रार करता येते. ठीक आहे, माहिती आयोगाकडे. माहिती देण्याची मुदत संपल्यानंतर दिलेली माहिती कशी असावी लागते? तर पूर्णपणे मोफत असावी लागते. ठीक आहे, पूर्णपणे मोफत असावी लागते. ठीक आहे. माहिती अधिकार अर्जावर कोणाची सही असणे आवश्यक आहे? अर्जदाराची स्वतः, जो अर्ज करतोय तर त्याची स्वतःची सही असणे आवश्यक आहे. ठीक आहे, स्वतःची सही असणे आवश्यक आहे. तर बघा, लॉ CET 2026-27साठी आपण लॉ CETची बॅच चालू केलेली आहे. तर ही जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही करू शकता. यामध्ये आपण लॉ CETसाठी मॉक टेस्ट घेतो आहे, लाईव्ह लेक्चर डेली राहत आहेत. ठीक आहे, आणि रेकॉर्डेड व्हिडिओ देतो आहे, चालू घडामोडीच्या नोट्स देतो आहे, एवढं सगळं मटेरियल देतो आहे. जर समजा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही करू शकताय. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं जर बॅच जॉईन करायची असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकताय. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लॉ CETबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच.